हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 नागपूर कारागृह पोलीस शिपाई भरती याचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागेल, आतापर्यंत जी नागपूर कारागृहाची मैदानी चाचणी झालेली आहे 11, 12, 13, 16, 17 आणि 18 मार्च रोजी, याच्यामध्ये जे उमेदवारांनी मैदानी चाचणी दिलेली आहे, रँकनुसार किती उमेदवार कोणत्या गुणावर आहेत आणि त्यानुसार काय कट ऑफ लागू शकतो याचं एक संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. रँक वाईज तयार केलेली पीडीएफ काही वेळानंतर टेलिग्राम चॅनलवर टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारी दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. इतरही जिल्ह्याचे अपडेट्स, लेखी परीक्षेबाबतची माहिती, या सर्व गोष्टी मी तिथे टाकत असतो, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. हे बघा, तुमच्या स्क्रीनवर सध्या नागपूर कारागृहाच्या जागा दिसत असतील. इथं एकूण 130 जागा आहेत. कॅटेगरीनुसार जागा बघितल्या तर एससी साठी 17, एसटी 9, व्हीजेए 6, एनटीबी 11, एनटीसी 3, एनटीडी 8, एसबीसी 6, ओबीसी 20, 13 एसईबीसी, ईडब्ल्यूएस 13, ओपन साठी 24, अशा मिळून टोटल 130 जागा आहेत. या 130 जागासाठी काय कट ऑफ लागू शकतो याचा एक अंदाज पाहू. तर ही तुमच्या स्क्रीनवर आता या ठिकाणी नागपूर कारागृहाची आतापर्यंत जे 6 दिवस मैदानी चाचणी झालेली आहे 11 मार्च पासून 18 पर्यंत, ज्याच्यामध्ये 14 आणि 15 तारखेला झालेली नाही. 14 तारखेला पोलीस शिपाई पदासाठी त्यांनी घेतलेली होती राहिलेल्या उमेदवारांची, आणि ते 15 तारखेला सुट्टी होती. तर एकूण 6 दिवस असणारं मैदानी चाचणी झालेली आहे. आणि या 6 दिवसामध्ये एकूण आतापर्यंत 7,132 लोकांनी ग्राउंड दिले. तुम्ही म्हणताल मनानं सांगताय, मनाने मी सांगत नाही, तुम्हाला शेवटचा इथं या ठिकाणी आकडा दाखवून देतो. हा बघा, 7,132 लोकांनी जे ग्राउंड दिलेलं आहे, याच्यापैकी जर तुम्ही पात्र झालेले उमेदवार बघितले तर तुम्हाला तो आकडा इथं पाहायला मिळतो. बघा, 6,568 उमेदवार हे मैदानी चाचणीमध्ये पात्र झालेत. पात्र झालेत म्हणजे ज्यांना 25 पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. मग काही 25 वर कट ऑफ लागणार का? अजिबात होणार नाही. का होणार नाही तर त्याचं कारण सांगतो. आता बघा, या ठिकाणी या 6 दिवसामध्ये जर तुम्ही 50 पैकी 50 गुण घेणारे उमेदवार बघितले तर तुम्हाला 2 उमेदवार या ठिकाणी 50 पैकी 50 गुण घेणारे मिळतात. त्याच्यानंतर 10 उमेदवार असे आहेत की ज्यांना 48 गुण आहेत. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लगभग या ठिकाणी 70 उमेदवार, इथं बघा तुम्हाला 80 नंबरला या ठिकाणी 47 गुण घेणारा उमेदवार दिसतो. तर 70 उमेदवार असे आहेत की ज्यांना असणारे 47 गुण आहेत. तुम्ही जर त्या ठिकाणी जागामध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की 8 जागा या जनरलला आहेत, ओपन जनरलला. त्याच्यामध्ये 2 अंशकालीन पदवीधर 10 जरी झाल्या ऍड समजा, तरी पण त्या ठिकाणी नागपूर कारागृहाचा कट ऑफ जनरलचा जो ओपन जनरलचा असेल तो मला वाटत नाही 47च्या खाली. तुम्ही म्हणताल कशावरून, 80 तर लोक आहेत. अरे बाबांनो, फक्त हे 6 दिवसाची लिस्ट आहे. नागपूर कारागृहाचा त्या ठिकाणी शेवटचा दिवस जो आहे तो 24 एप्रिल आहे. कशाचा? मैदानी चाचणीचा. 24 एप्रिलला मैदानी चाचणी आहे. मध्ये सुट्ट्या आहेत, मान्य आहे, तरी पण असणार लगभग अजून त्या ठिकाणी 20 दिवस तरी ग्राउंड घेतील ते, बरोबर. तर या 20 दिवसाच्या ग्राउंड मध्ये या ठिकाणी तुम्हाला असे विद्यार्थी भेटणार नाहीत का जे असणारे 47 पेक्षा जास्त गुण घेणारे 30-40 विद्यार्थी नसतील का? नक्कीच असतील. त्याच्यामुळं जो नागपूर कारागृहाचा कट ऑफ असेल ओपनचा, तो ओपन जनरलचा कट ऑफ हा फिक्स 47 मार्कावर लागेल, याच्यामध्ये कुठली शंका नाही. त्याच्यानंतर तुम्ही 45-46 गुण घेणारे फक्त या ठिकाणी 5च विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर 45 गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा आकडा आता जरी बघितला तरी तो भरपूर तुम्हाला इथं विद्यार्थी दिसतात. 85 पासून सुरू झालंय ते लगभग असणार, तुम्हाला तो आकडा इथं थांबतो या ठिकाणी बघा 394 पर्यंत. म्हणजे या ठिकाणी 209 विद्यार्थी आत्ताच असे आहेत की ज्यांना असणार 45 गुण आहेत. किती गुण आहेत? 45 गुण. येते लक्षात. आणि या 45 प्लस वाले या ठिकाणी 394 आहेत, बरोबर. 45 वर कट ऑफ येणं शक्य नाही नागपूर कारागृहाचा. आलं लक्षात? हा कट ऑफ कितीवर लागेल जनरलचा? 47 मार्कावर. मग 47 मार्कावर जर जनरलचा कट ऑफ लागेल तर महिलांचा जो कट ऑफ आहे तो लगभग असणारा 43 पर्यंत
येऊ शकतो. 43 ते 45 महिलांचा कट ऑफ लागू शकतो. मग इतर कॅटेगरीचं काय, तर इतर कॅटेगरीचे फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरी सोडली तर लगभग असणारे बाकी सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ 41 ते 45 एवढ्याच दरम्यान बसणार. याच्या खाली त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीला सोडून इतर कॅटेगरी येणं त्या ठिकाणी मुश्किल वाटत आहे. कारण असंही बघितलं तर जागा एवढ्या जास्त नाहीत, 130 जागा आहेत आणि फॉर्मची संख्या त्या ठिकाणी बघितली तर लगभग असणारे 50,000 फॉर्म या ठिकाणी नागपूर कारागृहाला आलेले होते. त्याच्यामधले समजा आपण एक कल्पना करू की 15,000 विद्यार्थी ॲबसेंट जरी राहिले, 35,000 जरी प्रेझेंट राहिले आणि या 35,000 पैकी आपण असं ग्राह्य धरलं की 10,000 फेल झाले, 25,000 लोकच ग्राउंडमध्ये पात्र झाले, तरी पण 130 जागेमध्ये त्या ठिकाणी जो कट ऑफ आहे तो कट ऑफ असणारा हायच लागेल, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. मग मी तुम्हाला सांगितलं कॅटेगरीनुसार या ठिकाणी 41 ते 45 लागेल. मुलींचा जनरलचा ओपनचा कट ऑफ 43 ते 45 दरम्यान लागेल आणि मुलींचा जे आहे इतर कॅटेगरीचा फिमेलचा जो कट ऑफ आहे मग ते त्या ठिकाणी एससी असेल, एसटी असेल, ओबीसी असतील, एनटी कॅटेगरी असतील, यांचा कट ऑफ लगभग असणारा 36 ते 40च्या दरम्यान असणारा बसेल ईडब्ल्यूएस कॅटेगरी सोडून. आणि ईडब्ल्यूएसचा कॅटेगरीचा कट ऑफ 30च्या आसपास असणारा बसू शकतो. एक अंदाज मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे. एक्झॅक्ट कट ऑफ असणारं जेव्हा पूर्ण ग्राउंड संपेल त्याच्यानंतर लगेच असणारं त्या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन येईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. ही पीडीएफ मी काही वेळानंतर टेलिग्राम चॅनलवर टाकतो. टेलिग्राम चॅनलची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.